हॅलो एव्हरीवन, एएस स्मार्ट एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. होप तुम्ही सगळे चांगले असाल आणि तुमचं प्रिपरेशन पण खूप चांगलं चाललं असेल, कारण एक्झामला जस्ट 3 मंथच राहिले आहेत, राईट? सो आजच्या लेक्चरमध्ये आपण MS सेट 2022 म्हणजेच 22-23 जी की 26 मार्च 2023 मध्ये होणार आहे, त्यासाठी PYQs बघत आहोत. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज म्हणजे ICT याच्यावर PYQs बघणार आहोत, जे की 2020 मध्ये झाले होते. ओके, आणि जे MCQ झाले होते ते आपण पूर्ण एक्सप्लेनेशन सोबत म्हणजे कंप्लीट एक्सप्लेनेशन सोबत आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, याच्या आधी मी टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड आणि कम्युनिकेशन याच्यावर 2013 ते 2021 जे काही MCQ झाले आहेत ते डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत आणि जे की मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, जर समजा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझा येणारा व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटून जाईल. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. Which of the following is a correct full form of trial? सो हा जो क्वेश्चन आहे तो 2020च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता, ज्यामध्ये तुम्हाला करेक्ट फुल फॉर्म विचारलं गेलं होतं ट्रायचं. ओके, TRAI चं. ओके, ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे टेलिव्हिजन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, सेकंड आहे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, थर्ड आहे टेलिसर्व्हिसेस रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अँड लास्ट आहे टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. ओके, आता या क्वेश्चनचा आन्सर देण्याकरता आपल्याला TRAI चं फुल फॉर्म माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर याचं जे फुल फॉर्म आहे ते आहे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ द इंडिया. Okay, the entry of private service provider brought within the interval need of the independent regulation. The Telecom Regulatory Authority of India was established with the effect from 20th February 1997. म्हणजे ही जी आहे ना ती रेग्युलेटरी अथॉरिटी जी आहे ती एस्टॅब्लिश झाली होती 20 फेब्रुवारीला 1997 मध्ये बाय द ऍक्ट ऑफ द पार्लमेंट कॉल्ड द टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया ऍक्ट 1997. का झाली होती तर टू रेग्युलेट द टेलिकॉम सर्व्हिसेस including the fixation revision of tariff of telecom services which were earlier vested in the central government. Okay, so Telecom Regulatory Authority of India is to create a nature condition for the growth of telecommunication, and one of the main objective of this is to provide a fair and transparent policy environment that promote the level playing field and the facilities fair competition. Okay, सो इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर बी, दॅट इज टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. याच्यावर सेम जो टॉपिक आहे ना, कन्सेप्ट आहे, याच्यावर सेम क्वेश्चन्स ऑलरेडी 2021 मध्ये रिपीट झालेला आहे. त्यामुळे हा जो टॉपिक आहे, हा जो कन्सेप्ट आहे, त्याला तुम्ही थोडासा लक्षात घेऊन चला. ओके, कारण ह्याच्यावर क्वेश्चन रिपीट होऊ शकतो. इन विच इयर द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट वॉज एनेक्टेड इन इंडिया? क्वेश्चन जो आहे तो 2020च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता आणि हा खूपच बेसिक क्वेश्चन आहे जो की विचारण्यात आला आहे. इन विच इयर द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट जे आहे ते एनेक्ट झालं होतं इंडियामध्ये. ज्याच्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे 2005, सेकंड आहे 1980, थर्ड आहे 2000 अँड लास्ट आहे 1990. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट जो आहे तो एनेक्ट झाला होता इंडियामध्ये इन इयर 2000. ओके, the information technology, that is IT, is a use of computer to store, retrieve, transmit and manipulate the data or the information. The IT is typically used within the context of a business operation as opposed to the personal or a entertainment technology. So IT is considered to be a subset of the information and communication technology, that is ICT. जो युनिट आपण डिस्कस करत आहात त्याचं पण नाव ICTच आहे. सो हा जो क्वेश्चन आहे तो खूपच बेसिक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इयर विचारलं गेलं आहे. म्हणजे जो ऍक्ट आहे तो कधी इंडियामध्ये एनेक्ट झाला आहे. तर IT म्हटल्यावर त्यामध्ये काय येईल तर कॉम्प्युटर रिलेटेड सर्व काही येईल. ओके, आता कॉम्प्युटर आपण का यूज करतो तर स्टोअर करण्यासाठी, ट्रान्समिट करण्यासाठी किंवा मॅनिप्युलेट करण्यासाठी. काय ट्रान्समिट करतो तर आपण इन्फॉर्मेशन किंवा डेटा ट्रान्समिट करतो, राईट. द IT ऍक्ट ऑफ 2000 पास इन बजेट
sanctioned on the parliament and signed by President K.R. Narayan in 2000. ओके, कुणी साइन केलं होतं तर पार्लमेंट मध्ये हे साइन झालं होतं, प्रेसिडेंटने साइन केलं होतं के.आर. नारायणने. ओके, इन इयर 2000. द अंडरवेंट फॉर द फायनलायझेशन बाय इंडिया मिनिस्टर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रमोद महाजन. ओके, सो फायनलाइज कोणी केलं तर मिनिस्टर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याने केलं होतं, त्याचं नाव होतं प्रमोद महाजनने. ओके, ही जी दोन नावं आहेत ती खूपच इम्पॉर्टंट आहे, जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कन्सेप्ट जो आहे तो खूप बेसिक आहे, कारण ज्यावेळी आपण या युनिटची स्टडी कराल त्यावेळी स्टार्टिंगच कन्सेप्ट जो येईल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टच येईल. ओके, so the original act addressed the electronic document, e-signature and authentication of those records. It also enacted a penalty for the security breach offenses, including the damaging computer system or committing the cyber terrorism. Regulatory authority received the power to monitor this situation and draft the rules as a situation across. The IT Act underwent the changes in the Internet Technology Grew, and in year 2008, the addition expanded the definition of communication device. It included mobile devices and placed the owner of given the IP addresses responsible for distribute and access content. The privacy was addressed in 2011 when straightened requirement for collecting the personal information came into the effect. Privacy कधी आली address मध्ये तर in year 2011 मध्ये. ॲडिशनल जे डेफिनेशन आहे म्हणजे कम्युनिकेशन डिव्हाइस ज्यामध्ये कॉम्प्युटर डिव्हाइस इन्क्लूड झाला किंवा IP ॲड्रेसेस जे आहेत ते इन्क्लूड झालं, ते कधी झालं तर इन इयर 2008 मध्ये. ओके, सो मोस्ट controversial change in this act involves section 66A. ओके, सो तुम्हाला हे ऍक्ट पण लक्षात ठेवायचं आहे, दॅट इज 66A. ओके, and it make a offense message illegal and hold the honor of server responsible for that content. So option C जो आहे तो इथे करेक्ट आहे. In which year the Information Technology Act was enacted in India? That is in year 2000. Who played an important role in developing first supercomputer in India? क्वेश्चन जो आहे तो फर्स्ट सुपर कॉम्प्युटर वर रिलेटेड आहे आणि क्वेश्चन जो आहे तो 2020 मध्ये विचारण्यात आला होता. ओके, तर यामध्ये विचारण्यात आलं आहे की खालील दिलेल्यापैकी कोण जो आहे ज्यांनी इम्पॉर्टंट रोल प्ले केला होता द सुपर कॉम्प्युटर इन इंडिया. ओके, सो ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे APJ अब्दुल कलाम, सेकंड आहे अनिल काकोडकर, थर्ड आहे रघुनाथ माशेलकर अँड लास्ट आहे विजय भाटकर. ओके, जर आपण सुपर कॉम्प्युटर बद्दल बोलायला गेलो तर परम सिद्धी इज द सेकंड इंडियन सुपर कॉम्प्युटर टू बी एंटर इन द टॉप 100 ऑन द टॉप 500 लिस्ट. जो सेकंड आहे त्याचं नाव मी तुम्हाला सांगितलं. ओके, परम सिद्धी हा जो आहे तो सेकंड इंडियन सुपर कॉम्प्युटर आहे. ओके, प्रत्युष अ सुपर कॉम्प्युटर यूज फॉर वेदर फोरकास्टिंग ॲट द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी रँक 78 on the November edition of the List India, the newest and the fastest supercomputer. Param Siddhi AI has been ranked 63rd in the top 500 list of the most powerful supercomputer in the world. Okay, Param Siddhi AI. Okay, तर Bhatkar is the best known as an architect of India's national initiative in supercomputer, where he led the development of Param supercomputers and he developed the first Indian supercomputer. Okay, so Vijay Bhatkar developed the first supercomputer आणि या कॉम्प्युटरचं नाव काय होतं तर परम 8000. ओके, परम 8000 हे त्या कॉम्प्युटरचं नाव होतं. परम सिद्धी हा सेकंड कॉम्प्युटर आहे. ओके, हा फर्स्ट कॉम्प्युटर जो आहे तो कधी आला तर इन इयर 1991 मध्ये अँड लेटर द परम 10,000 इन 1988. जो फर्स्ट कॉम्प्युटर आहे तो 1991 मध्ये आला आणि जो परम 10,000 आहे ना तो 1998 मध्ये आला. Okay, so based on Param series of supercomputer, he built a National Program Supercomputer Facilities, that is NPSF, which is known made available as a grid computing facility through a Guruda grid on the National Knowledge Network, that is
NKN providing national wide access to high performance computing, that is HPC infrastructure. हे जे मी काही तुम्हाला सांगत आहे ते नोट डाऊन करून घ्या, कारण समजा एखाद्याचं फुल फॉर्म विचारलं, समजा तुम्हाला फुल फॉर्म विचारलं की NPSF याचा फुल फॉर्म काय आहे, तर तुम्ही काय आन्सर कराल, तर त्याचा आन्सर आहे नॅशनल प्रोग्राम सुपर कॉम्प्युटिंग फॅसिलिटीज. ओके. त्यानंतर समजा तुम्हाला विचारलं NKN चं फुल फॉर्म काय आहे, तर नॅशनल नॉलेज नेटवर्क. ओके. आणि HPC चं हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग. ओके. हे मी तुम्हाला का नोट डाऊन करायला सांगते, तर कारण एखादा क्वेश्चन समजा तुम्हाला सुपर कॉम्प्युटरवर किंवा विजय भाटकर याच्यावर विचारण्यात आला तर ही त्यांची आन्सर होईल. ओके. जो कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर असणं आपल्या माइंडमध्ये खूप गरजेचं आहे, कारण आपल्याला सेम क्वेश्चन बघायला मिळणार याची शक्यता खूप कमी असते, पण हा कन्सेप्ट रिपीट होणारच याची शक्यता खूप जास्त असते. आपण असं म्हणू शकतो की 90% जे आहे ते कन्सेप्ट रिपीट होणारच. ओके. सो 10% इथे तिथे कुठलाही दुसरा जो आहे कन्सेप्ट तो येऊ शकतो. ओके. So currently Bhatkar is working on the excellent supercomputer by the capacity and infrastructure NKN, and he has been involved with the ICT initiatives such as the development of GIST multilingualism technology, MKCS computing literacy program for a computer, and Nation of a Home Education to Home, that is ETH, for providing coaching on ICT related examination. So according to explanation, the correct answer is option number D, that is Vijay Bhatkar played an important role in developing first supercomputer in India. Government of Maharashtra has made compulsory for a school to enter information of all the students on the web portal known as. क्वेश्चन जो आहे तो 2020च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारण्यात आला होता, ज्यामध्ये असं म्हणण्यात आलं आहे की जे महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट आहे त्याने जे स्कूल्स आहेत ना त्यांना जी स्टुडंटची इन्फॉर्मेशन्स आहे ती वेब पोर्टलवर घालणं कंपल्सरी केलं आहे. आता हे जे पोर्टल आहे, ही जी वेबसाईट आहे ती कुठची आहे, तर यासाठी जो पहिला ऑप्शन आहे तो आहे पवित्रा, सेकंड आहे सरल, थर्ड आहे सारथी आणि लास्ट आहे शालार्थ. ओके. जर आपण याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं तर तुम्हाला माहिती पडेल की सारथीवर ऑलरेडी 2021 मध्ये क्वेश्चन विचारण्यात आला होता. राईट. म्हणजे काय आहे इथे, आता जो कन्सेप्ट आहे तो रिपीट होत आहे. राईट. म्हणजे ऑप्शन मध्ये का होईना पण सारथी हा कन्सेप्ट रिपीट झाला आहे. राईट. सो 2021 मध्ये सारथीवर क्वेश्चन आला होता जो की रिलेट आहे रोड अँड ट्रान्सपोर्टला. राईट. आणि आता इथे परत ऑप्शन मध्ये तेच आपल्याला विचारण्यात आलं आहे. राईट. सो जर आपण स्कूल बद्दल बोलायला गेलो, जे की इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट, तर त्याचं जे वेब पोर्टल आहे ते आहे सरल. ओके. आता द फुल फॉर्म ऑफ सरल बघायला गेलो, आता सरल हे ओके आहे, आन्सर जर सरळच होईल, पण सरलचं फुल फॉर्म काय आहे माहिती आहे का, तर खूपशा जणांना माहिती नसणार. तर सरलचं जे फुल फॉर्म आहे ते आहे सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म फॉर अचिव्हिंग अँड लर्निंग बाय स्टुडंट. परत एकदा रिपीट करते, हवं असेल तर पॉज करा आणि लिहून ठेवा, नोट करून ठेवा. ओके. सो सरलचं फुल फॉर्म आहे सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म फॉर अचिव्हिंग अँड लर्निंग बाय स्टुडंट्स. ओके. सो इट हॅज बीन डेव्हलप बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. कोणी डेव्हलप केलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटने डेव्हलप केलं आहे, नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर. ओके. And it is a unique move because it goes beyond the collecting data and move into the measuring the performance of the student. So detailed database will also help the school to save the countless manual work in compiling the statistical report that were required to be done by the education department in almost every quarter. ज्यावेळी आपण वेब पोर्टलवर इन्फॉर्मेशन सेव्ह करणार आहोत, तिथे टाकणार आहोत, त्यावेळी काय होईल, जी इन्फॉर्मेशन आहे ती सेव्ह होईल. ओके. आणि ज्यामुळे आपल्याला एखाद्या स्टुडंटचा परफॉर्मन्स काय आहे हे बघायला हेल्प होईल. ओके. सो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हॅज मेड इट कंपल्सरी फॉर अ स्कूल टू एंटर द इन्फॉर्मेशन ऑफ ऑल द स्टुडंट ऑन द वेब पोर्टल नोन ॲज सरल. सो इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर बी, दॅट इज सरल. ओके.
Please remember this. Which among the following is a part of digital initiative for higher education in India? क्वेश्चन जो आहे तो 2020च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता, ज्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले गेले होते आणि विचारलं होतं याच्यापैकी कुठला एक जो आहे तो पार्ट आहे ऑफ दी डिजिटल इनिशिएटिव्ह फॉर द हायर एज्युकेशन इन इंडिया. ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे नॅशनल स्कूल ऑफ डिजिटल आर्ट, सेकंड आहे नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी, थर्ड आहे सेंट्रल डेटा ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी अँड लास्ट आहे डिजिटल विद्या. ओके, सो नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी हे जे आहे ते इथे करेक्ट आन्सर येईल. ओके, सो नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी ज्याला आपण NAD असं पण म्हणतो, समजा फुल फॉर्म विचारलं गेलं तर NADचं जर फुल फॉर्म विचारण्यात आलं तर त्याचं फुल फॉर्म येईल नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. हे जे आहे ते इनिशिएटिव्ह आहे बाय दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. कुणाच्या अंडर? तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या, formerly the Ministry of Human Resource Development, that is MHRD. Now it became the Ministry of Education. Okay, and हे जे आहे ते डिजिटल डेटाबेस आहे ऑफ अकॅडमिक अवॉर्ड्स, वाइज सर्टिफिकेट्स, डिप्लोमा डिग्रीज, मार्कशीट launched by the Academic Institute Board Eligibility Assessment Bodies. NDA, that is National Academic Depository, not only ensure the easy access and to retrieval of the academic award, but also validate it and guarantee the authenticity and safe storage. So in addition to ensuring the authenticity, integrity and confidentiality of the database, the NDA can act as a deterrent to fake and fraud paper certificate, reduce the administrative efforts and eliminate the need for physical record. So one of the most well-known digital initiative taken by the government of India is the National Academic Depository, which is concerned with empowering the youth by providing the digital certificate easily available and accessible. So इथे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, that is National Academic Depository. आय होप सर्व काही क्वेश्चन तुमच्या लक्षात आले असेल. जर समजा काहीही डाऊट असला तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवा, जेणेकरून तुमचा जो डाऊट असेल तो मी क्लिअर करीन. ओके, टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग. आणि जर समजा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. ओके.